नमस्कार. तर आज आपण टिफिन बॅग बनवणार आहोत. कॉटनची नाही, सिल्कचं नाही, नेटचं नाही. आज आपण छत्रीच्या कापडापासून बॅग बनवणार आहोत. एकदम सिंपल पद्धतीने मी ही बॅग दाखवलेली आहे. मी असं छत्रीचं कापड घेतलेलं आहे. खूप दिवसांपासून पडलेलं होतं, त्यामुळे त्यावर खूप व्रिंकल्स आहेत. त्याकडे थोडं तुम्ही दुर्लक्ष करा, कारण की हा कपडा प्रेस करता येत नाही. अशा पद्धतीने मी अस्तर, स्पंज आणि हे कापड ठेवून घेतलं. चारही बाजूंनी शिलाई करून घेतली आणि आयताकृती चेक्स टाकले. आता मी तुम्हाला मेजरमेंट दाखवते. उंचीला 28 इंच आणि रुंदीला 12.5 इंच असं मी मेजरमेंट घेतलं आहे. 12.5 इंच आहे त्या बाजूला मी मध्य सेंटर काढून घेतला, कैचीने मार्क करून घेतलं. इथे मी रेडीमेड बेल्ट लावणार आहे, तर त्यासाठी मी ब्लॅक कलरचे रेडीमेड बेल्ट घेतले. एका बाजूने अर्धा इंचावर फोल्ड करून दोन्ही मध्य सेंटरपासून 2-2 इंचावर मी बेल्ट जोडून घेतले. बेल्ट अशा पद्धतीने जोडायचे आहे की आपल्याला ते निघणार नाही. चौकोन शेपमध्ये आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. 1 इंच खाली असं आपल्याला हे बेल्ट जोडून घ्यायचे आहे. बेल्ट अशा पद्धतीने जोडायचा आहे की ज्या बाजूने आपण शिलाई करतो आहे तोच भाग बाहेरच्या बाजूने आला पाहिजे. एक बाजू आतल्या साईडने आणि एक बाजू बाहेरच्या साईडने असं बरेचदा होतं, तर ती एक काळजी घ्यायची आहे. बॅगच्या दोन्ही बाजूला आपल्याला शिलाई करायची आहे. शिलाई करून झाल्यानंतर आपल्याला सर्वात खाली आपल्याला बेस तयार करायचा आहे. आपण कपडा कट न करता बेस तयार करणार आहोत. त्यासाठी मी 1 इंचावर कैचीने मार्क करून घेतले आहे. टेपने 1 इंचावर मोजून आपल्याला शिलाई करायची आहे. मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपल्याला शिलाई करायची आहे. एक्स्ट्राचं कापड आपण कट करू शकतो, नाही केले तरी चालेल. बघा, अशा पद्धतीने आपला बेस तयार झालेला आहे. आता आपण बॅग सुलट करून घेऊया. बघा, अशा पद्धतीने बेस तयार झाला आहे. या ठिकाणी तुम्ही शिलाई देखील करू शकता. मी शिलाई केलेली आहे, जेणेकरून आपला बेस जसेचा तसा राहील. बॉटल आणि टिफिन ठेवल्यानंतर खाली झोल पडणार नाही, यासाठी मी अशा प्रकारची शिलाई करून घेतली आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. बेल्ट जोडून झाले, शिलाई करून झाली, साईडला बेस तयार करून झाला. आता आपल्याला वरचा बेस लावायचा आहे. थोडी वेगळ्या ट्रिकने मी ही बॅग बनवलेली आहे. काय करायचे आहे, वरचा भाग 12.5 इंच आहे, त्यापेक्षा आपल्याला 2 इंच जास्त बेस कट करायचा आहे. असं मी अस्तर आणि मेन फॅब्रिक हे एकमेकांना जोडून घेतले. यामध्ये तुम्ही स्पंज यूज करू शकता, मी येथे केलेला नाही आहे. अशा प्रकारे शिलाई करून झाल्यावर एक्स्ट्राचं कापड कट करून घेतलं. एक्स्ट्राचं कापड कट करून मध्य सेंटर काढून घेतला. कैचीने मार्क करून मध्य सेंटर तयार करून घेतला. मध्य सेंटरला मी कट करून घेतलं. आपल्याला येथे झिप लावायची आहे. झिप लावून घेतली आणि 2 रनर टाकायचे आहे. बघा, असे मी 2 रनर टाकून घेतले. एक रनर खराब झाले की आपल्याला दुसरे रनर यूज करता येईल. दोन्ही विरुद्ध बाजूने रनर टाकायचे आहे, एकाच बाजूने टाकायचे नाही. एक्स्ट्राची झिप कट करून घ्यायची आणि दोन्ही बाजूला आपल्याला शिलाई करायची आहे, जेणेकरून आपलं एक पॉकेटसारखा शेप येईल. कट करून घ्यायचं एक्स्ट्राचं कापड आणि सुलट करून घ्यायचा. अशा पद्धतीने आपला वरचा बेस तयार झालेला आहे. आता काय करायचं, बॅग उलट करून घ्यायची आणि आतल्या बाजूला सीध्या भागावर वरचा बेसचा सीधा भाग आतमध्ये टाकायचा आणि अशा पद्धतीने आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. बघा, जर एक्स्ट्राचा बेस होत असेल तर पुन्हा एकदा आपल्याला साईडला शिलाई करून घ्यायची आणि ॲडजस्टमेंट करून आपल्याला बेस मापात करून घ्यायचा आहे. आता मी दाखवते त्या पद्धतीने साईडला 1-1 इंचावर शिलाई करून घ्यायची आणि उरलेल्या दोन्ही बाजूला सरळ शिलाई करून घ्यायची. माझा इथे साईड पॉकेट तयार करायचे लक्षात नाही राहिले, त्यामुळे मी आतल्या बाजूला शर्टाचा खिसा जॉईन केला आहे. असं चारही बाजूला मी शिलाई करून घेतली, बेस जॉईन करून घेतला आणि बॅग सुलट करून घेतली. बघा, अशा पद्धतीने आपला बेस तयार झालेला आहे. हा बेस आतल्या बाजूला फोल्ड करायचा आहे. जेव्हा आपलं सामान जास्त असेल तेव्हा आपला हा बेस उपयोगी येतो. आपण वरच्या बाजूला हा बेस करून सामान जास्तीचे बसते. आता हा बेस आतल्या साईडला फोल्ड करून चारही बाजूने शिलाई करायची आहे. साईडला पण आपल्याला शिलाई करायची आहे. साईडला बेस जोडलेला नाही आहे, त्यामुळे आपल्याला हा बॅगमध्येच आपल्याला बेस तयार करायचा आहे. ॲटोमॅटिक आपला बेस तयार होतो साईडचा. वरचा आणि खालचा बेसनुसार आपल्याला साईडचा बेस तयार करायचा आहे. शिलाई करून घ्यायची. हे बघा, अशा पद्धतीने 2-2 इंचाचा बेस तयार झालेला आहे. खालच्या बाजूला आणि साईडच्या बाजूला दोन्ही बाजूला आपला बेस तयार झालेला आहे. किती फिनिशिंगमध्ये ही बॅग तयार झाली आहे.
असे तुम्ही कलरच्या कपड्यामध्ये पण करू शकता, कॉटनमध्येही तुम्ही बनवू शकता। यामध्ये गोणीचा यूज केला तर खूप सुंदर अशी आपली टिकाऊ टिफिन बॅग तयार होते। यामध्ये साईज तुम्ही कमी जास्त करू शकतात। मला ही ऑर्डरची आली होती, त्यांचाच कपडा होता, त्यामुळे मी या कपड्याची बनवून दिली। या पद्धतीने त्यांनी बनवायला सांगितली होती, त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार मी अशी बनवली आहे। यामध्ये अजून तुम्हाला टिफिन बॅग बघायचे असतील तर तुम्ही मला कमेंट करा। आतल्या बाजूने बॅग दाखवते। एवढा असा स्पेस तयार झाला आहे। एक बॉटल आणि 2 डबे सहज बसेल। यामध्ये आपण छोटंसं असा खिसा तयार झाला आहे। यामध्ये आपण स्पून किंवा चॉकलेट्स वगैरे ठेवू शकतो। आणि बाहेरच्या बाजूने दाखवते, अशा प्रकारे आपली बॅग तयार झाली आहे। यामध्ये तुम्हाला वेगळ्या प्रकारची बघायची असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।